मुंबई महानगरपालिकेमधील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यानं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी सर्व गटनेत्यांची संयुक्त सभा आपल्या दालनामध्ये आयोजित करावी अशी विनंती करण्यात आली आहे। आयुक्तांकडून अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सर्व पक्षीय गटनेत्यांची एक सभा होत असण्याची आपली महानगरपालिकेची एक परंपरा होती आणि या परंपरेनुसार याही वर्षी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्या दालनामध्ये सर्व गटनेत्यांची एक संयुक्त सभा आयोजित करण्यात यावी अशी विनंती करण्याचे हे पत्र आहे। काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी हे पत्र मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना लिहिलंय। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार। मोदी आणि मॅक्रॉन मुंबईमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल डीलवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे व्यक्त केला खेद। सपकाळ यांनी टिपू सुलतानची शिवरायांसोबत केली होती तुलना। मुंबईमध्ये कुणाल कामराची हक्कभंग समितीसमोर सुनावणी। एकनाथ शिंदेंवरच्या विडंबनात्मक गीत केल्यामुळे कारवाई। पुढची सुनावणी 10 मार्चला। खामोश या डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवार यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप। तर तपासही संथ गतीने सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या प्रकरणासोबत माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावरती स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती। तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।